नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहे मिक्स पिठाच्या तिखट खुसखुशीत शंकरपाळ्या। त्यासाठी मी हा 1 वाटी मैदा घेतलेला आहे, हे 1 वाटी कणिक घेतलेली आहे, हे पाव वाटी बेसन घेतलेलं आहे आणि हे 2 चमचे तांदळाचे पीठ घेतलेलं आहे। बघा आता ज्या वाटीनं आपण ही सगळी पिठं मोजली त्याच वाटीनं हे पाव वाटी गोडे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकायला आता हे चवीपुरतं मीठ, 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा हिंग आणि ही 2 चमचे मिरची पावडर घेतली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची पावडर कमी जास्त करू शकता। आणि त्यात आता टाकायला हे 2 चमचे पांढरे तीळ, 1 चमचा ओवा मी हातावर चोळून घेतला आहे आणि 1 चमचा ही कसुरी मेथी घेतलेली आहे। पहिल्यांदा आपण आता ही सगळी पिठं एकसारखी मिसळून घेऊया आणि त्यामध्ये एक एक करून हे आता सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत। आता मीठ, मिरची पावडर, हिंग, हळद आणि हे तीळ, ओवा आणि ही कसुरी मेथी हे पण सगळं टाकून आपण आता एकसारखं चांगलं मिसळून घेऊया। हे आता चांगलं मिसळून झाल्यानंतर हे जे आपण पाव वाटी गोडे तेल घेतलेले आहे त्या तेलाचं कडकडीत मोहन यामध्ये घालून घ्यायचं आहे। बघा आता हे धूर निघेपर्यंत तेल आपण चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे, ते आता ह्यामध्ये टाकून घेऊया आणि हे चमच्यानं पहिल्यांदा असं चांगलं मिक्स करून घ्या। थोडंसं थंड झालं की मग हातानं आपण ह्या पिठाला चांगलं चोळून घेणार आहे। बघा आता थोडा वेळ मिसळून झालेला आहे, हे आता आपण ह्या पिठाला चांगलं असं चोळून घेऊया। बघा दुपारच्या वेळी मुलांना काय खायला द्यायचं हा प्रत्येक आईपुढं पडलेला प्रश्न आहे, तर तुम्ही ही खुसखुशीत अशी खमंग मिक्स पिठांची शंकरपाळी त्यांना देऊ शकता। बघा आपलं पीठ कसं छान आता मऊ झालेलं आहे। ह्या पिठाला आपल्या तेल पुरेसं झालं का नाही हे कसं ओळखायचं, तर त्यासाठी ह्या पिठाचा असा मुटका वळून बघा, हा चांगला मुटका वळला जातोय म्हणजे ह्या पिठाला आपल्या हे तेल पुरेसं झालेलं आहे। आता थोडं थोडं पाणी टाकत साध्या नॉर्मल पाण्यात हा आपण घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। बघा हातावर घेऊनच असं थोडं थोडं पाणी टाका आणि हा घट्टसर गोळा मळून घेऊया। बघा आता हे असं घट्ट आपलं पीठ मळून झालेलं आहे, त्याला आता तेलाचा थोडा हात लावून घेऊया आणि हे आता आपण एक 10 मिनिटासाठी फक्त झाकून ठेवायचं आहे। बघूया आता 10 मिनिटं झालेली आहेत। बघा पीठ आपलं कसं छान भिजलेलं आहे। अजून थोडा तेलाचा हात लावून आता ह्या पिठाचे आपण चपातीच्या गोळ्या एवढे गोळे करून घेऊया। बघा आता आपल्या पिठाचे एवढे असे 5 गोळे झालेले आहेत, हे आता आपण लाटून घेऊया। हा गोळा मी आता कणकेमध्ये बुडवून घेतलेला आहे आणि ह्याची आता आपण पातळ चांगली चपाती लाटून घेऊया। बघा अशी आपली एक चपाती लाटून झालेली आहे, ती इतपत जाड असावी अशा करून हे आता मी सगळ्या चपात्या लाटून घेते। अशा ह्या सगळ्या चपात्या आपल्या लाटून झालेल्या आहेत। आता एक एक यातली चपाती घेऊन आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण शंकरपाळ्या कापून घेऊया। अशा ह्या सगळ्या शंकरपाळ्या मी कापणीच्या आकारामध्ये कापून घेते। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चौकोनी कापा किंवा ट्रायंगल कापा, मी ह्या कापणीच्या आकारामध्ये कापून घेतलेले आहेत।
सुरीनं आपण आता ह्या एका ताटात काढून घेऊया. अशा करून सगळ्या काढून घ्यायच्या. ह्या जरी एकावर एक पडल्या तरी अजिबात चिकटत नाही. त्या तेलात टाकल्यानंतर पूर्ण सुट्ट्या होतात. म्हणून या अशा आता सगळ्या मी काढून घेते. तेल पण मी गरम करत ठेवलेलंच आहे. आता हे आपण तळून बघूया. बघा आता तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. गॅसची फ्लेम ही आता मी मीडियम करून घेतलेली आहे. त्यामध्ये आता ह्या शंकरपाळ्या टाकून घेऊया. थोडा वेळ झाल्यानंतर या हलवून घ्या, म्हणजे अजिबात चिकटत नाही आहेत. बघा आता गॅसच्या मीडियम फ्लेमवर सतत हलवून आपण आता ह्या एकसारख्या तळून घेतलेल्या आहेत. या तेलाचे बुडबुडे कमी झाले की हे आपण काढून घेणार आहे. बघा आता तेलाचे बुडबुडे पण कमी झालेत. या शंकरपाळीचा कलर पण बदललेला आहे. काढल्यानंतर ही अजून याचा डार्क कलर होतो. म्हणून ह्या आता पटकन अशा काढून घ्यायच्या आहेत. अशा करून मी आता ह्या सगळ्या शंकरपाळ्या तळून घेते. बघा मैत्रिणींनो, झटपट स्नॅक्स रेसिपीमधली आजची ही मिक्सी पिठाची तिखट शंकरपाळी आपली तयार झाली आहे. बघा माझी ही शंकरपाळीची रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. माझ्या चॅनलला जर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. पुन्हा पुन्हा भेटतोच आहोत अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन. घरचं खा, निरोगी राहा. धन्यवाद.